नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे. आता या लेक्चरला आपण लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे 1.3 एक्झरसाइज मधील जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आपण बघणार आहे, जो लॉगॅरिथमिक फंक्शन वरतीच डिपेंड आहे, पण त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा आहे. म्हणजे मागच्या लेक्चरला आपण काय बघितलं की एकच आपण फंक्शन बघितलेलं की ज्याच्यामध्ये दोन्ही साईडला लॉग घेऊन आपण लॉगच्या प्रॉपर्टी वापरून पूर्णपणे पार्ट सेपरेट करत होतो आणि मग डेरिव्हेटिव्ह काढत होतो. आता या टाईपच्या क्वेश्चन्स मध्ये जसं की फंक्शन रेस टू फंक्शन असे जे फंक्शन्स आहेत, लॉग एक्स रेस टू एक्स, कॉस एक्स रेस टू कॉट एक्स, हे एकत्र येतात प्लस मायनस करून आणि मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. म्हणजे सगळा पूर्णपणे जो पार्ट आहे ना तो मागच्या व्हिडिओ लेक्चरचाच आहे, फक्त याच्यामध्ये ज्या काही स्टेप्स आहेत सुरुवातीच्या तेवढ्या फक्त कळाल्या की बाकी सगळं गणित कळणार आहे. म्हणजे अगदी सांगू का, तुम्हाला 2 जरी एक्झाम्पल कळाले नाहीतली तुम्हाला कुठलंही एक्झाम्पल जमू शकतं, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग आता वन बाय वन आपण बघूयात कशा पद्धतीने सोडवायचं. पहिले एक्झाम्पल बघा, y बरोबर लॉग एक्स ब्रॅकेट रेस टू एक्स कॉस एक्स ब्रॅकेट रेस टू कॉट एक्स. ठीक आहे, ओके. तिथं मायनस असल्या कारणाने दोन्ही साईडला लॉग घेता येत नाही आपल्याला. पहिली गोष्ट, मायनस मुळे काय होतंय तर ते लॉग घेतला तरी तुम्हाला प्रॉपर्टी यूज करता येणार नाही, कारण त्याची प्रॉपर्टीज नाही आपल्याकडे. ठीक आहे, मग त्यासाठी आपल्याला काय करायला लागतं, आपल्याला मानावं लागतं लेट y इक्वल टू, या फंक्शनला आपल्याला मानावं लागतं u आणि या फंक्शनला मानावं लागतं v. म्हणजे तुम्ही दुसरी पण नोटेशन वापरू शकता x सोडून. ठीक आहे, मग आता u आणि v मानला आपण. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर ना आपल्याला काय पाहिजे, डेरिव्हेटिव्ह पाहिजे dy बाय dx. मग ह्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह येणार dy बाय dx, u चं डेरिव्हेटिव्ह येणार du बाय dx मायनस v चं डेरिव्हेटिव्ह येणार dv बाय dx. याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणूयात 1. याचा अर्थ असा, जर मला dy बाय dx पाहिजे असेल तर मला du बाय dx माहित असणं इम्पॉर्टंट आहे आणि dv बाय dx माहित असणं गरजेचं आहे. मग आता याच्या पुढे काय करायचं, याच्या पुढे आपण एक एक टर्म्स घ्यायचे. म्हणजे लेट आपण u हे फंक्शन घेणार, फक्त सिंगल u, ज्याला आपण काय मानलंय लॉग एक्स ब्रॅकेट रेस टू एक्स ला u मानलंय. म्हणजे u इक्वल टू काय येणार सांगा इथं, लॉग एक्स ब्रॅकेट रेस टू एक्स. हे लक्षात आलं? ठीक आहे. आता हे फंक्शन आणि त्याच्या खाली हे फंक्शन आहे, म्हणजे हे फंक्शन पुढे येत नाही तोपर्यंत डेरिव्हेटिव्ह निघणार नाही. मग हे सिंगल फंक्शन आल्यानंतर आपण दोन्ही साईडला लॉग घेऊ शकतो. या स्टेपला दोन्ही साईडला लॉग घेता येतोय का, नाही. मग आता इथे काय म्हणणार आपण, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. दोन्ही साईडला लॉग घ्या. सांगा काय येणार इथं, लॉग u इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट रेस टू एक्स. हा एक्स पुढे येऊ द्यात, म्हणजे काय होणार आहे एक्स लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, आणि इथं काय येणार आहे लॉग u येणार आहे. करेक्ट आहे, ओके. आता नीट लक्ष द्यायचं, ह्या दोघांमध्ये प्रोडक्ट आहे, म्हणजे हे एक फंक्शन झालं आणि हे दुसरं फंक्शन झालं. मग एक्स आणि लॉग ऑफ लॉग एक्स मध्ये प्रोडक्ट रूल लावायचा आहे. म्हणजे तुम्हाला या एक्झरसाइज मध्ये प्रोडक्ट रूल हा आलाच पाहिजे, लक्षात घ्या. जर येत नसेल तर तुम्ही दुसरं लेक्चर बघा या सिरीजचं प्रोडक्ट रूलचं, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील, काहीच अवघड जाणार नाही. ठीक आहे, ओके. मग आता इथं बघा, याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. लॉग u चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन u आणि u चं डेरिव्हेटिव्ह du बाय dx. ठीक आहे, मागच्या लेक्चर प्रमाणे. रूल काय सांगतो सांगा, आपला रूल असा सांगतो, फर्स्ट टर्म ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. लॉग ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, पहिल्यांदा या लॉगचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे. या लॉगचं डेरिव्हेटिव्ह या लॉगच्या समोर जी काय टर्म आहे ती 1 अपॉनला जाते. म्हणजे 1 अपॉन काय येणार सांगा, लॉग एक्स मल्टिप्लाय बाय, आणि या लॉगचं डेरिव्हेटिव्ह आता काय येणार मल्टिप्लाय करून 1 अपॉन एक्स, कारण या लॉगच्या समोर कोण आहे एक्स आहे आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह किती असते 1. कळलं तुम्हाला? ठीक आहे, ओके. आता याच्या पुढं मध्ये आपण प्लस साइन देऊयात आणि फर्स्ट टर्म ॲज इट इज ठेवली, सेकंडचं डेरिव्हेटिव्ह काढलं, प्लस सेकंड टर्म ॲज इट इज म्हणजे लॉग ऑफ लॉग एक्स तसंच ठेवा आणि ह्या एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काढा, 1 येणार आहे. करेक्ट आहे, ओके. सांगा ह्या एक्सला हा एक्स काय झाला इथं कॅन्सल आउट झाला. मग तुम्हाला इथं काय मिळालं सांगा, तुम्हाला असं मिळालं की du बाय dx इक्वल टू u म्हणजे हा पार्ट सगळा इकडे येणार आहे u, आणि या साईडला जे आतमध्ये शिल्लक राहिले ते काय सांगा 1 अपॉन एक्स. आता एक्सला एक्स तर गेला, 1 अपॉन लॉग एक्स येणार इथं, मग 1 अपॉन लॉग एक्स प्लस इथं काय येणार आहे लॉग ऑफ लॉग एक्स. कळालं का इथपर्यंत, लॉग ऑफ लॉग एक्स, आणि इथे कम्प्लीट होणार. आता u म्हणजे काय, तर आता इथं छोटं फंक्शन आहे मी लिहून ठेवतो, du बाय dx इक्वल टू u म्हणजे लॉग एक्स रेस टू एक्स लिहावं लागतं आपल्याला, आणि हे तसंच येणार आहे, यात काय बदल नाही. 1 अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर मी 2 म्हणतो. क्लिअर, म्हणजे मला आता या इक्वेशन 1 मधली एक व्हॅल्यू मिळाली du बाय dx. ठीक आहे, आता लेट मी v फंक्शन घेणार, v बरोबर v काय येणार आहे कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. करेक्ट आहे, ओके. मग आता इथं दोन्ही साईडला लॉग घ्या, टेकिंग
लॉग ऑन बोथ साइड. लॉग व्ही इक्वल टू लॉग ऑफ कॉस एक्स रेस टू काय सांगा कॉट एक्स येते. आता हा जो कॉट आहे तो पुढे जाणार आहे म्हणजे काय येणार सांगा इथं लॉग व्ही इक्वल टू कॉट एक्स इंटू लॉग ऑफ कॉस एक्स. ठीक आहे. आता याच्यानंतर पुन्हा प्रोडक्ट रूल लावायला लागेल तुम्हाला कॉट एक्स आणि लॉग ऑफ कॉस एक्स मध्ये लावायचं लागणार आहे. मग काय येणार सांगा इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लॉग व्हीचं डेरिव्हेटिव्ह 1/v व्हीचं डेरिव्हेटिव्ह dv बाय dx लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1/v व्हीचं डेरिव्हेटिव्ह dv बाय dx इक्वल टू सांगा रूल काय सांगतो फर्स्ट टर्म ॲज इट इज फर्स्ट टर्म कोण आहे कॉट एक्स तसंच इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म म्हणजे लॉग ऑफ कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह कसं येणार आहे लॉगचं डेरिव्हेटिव्ह पुढे जे काय आहे ते खाली येणार कॉस एक्स इंटू कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. करेक्ट आहे. ओके डन. यानंतर पुढं प्लस सेकंड टर्म ॲज इट इज म्हणजे लॉग ऑफ कॉस एक्स तसंच मल्टिप्लाय बाय फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स. कळालं तुम्हाला ठीक आहे. ओके. आता खालच्या स्टेपला बघा काय करतोय मी dv बाय dx लिहितो इकडे v घेतो मी. ठीक आहे. आता कॉट म्हणजे काय असतंय रे मला सांगा कॉट म्हणजे सिम्प्लिफिकेशन मध्ये कॉस एक्स अपॉन साइन एक्स येतं इट इज द रेशो ऑफ ठीक आहे मल्टिप्लाय बाय इथं काय सांगा मायनस साइन एक्स इथलं आपण खाली काय आलं सांगा कॉस एक्स. ठीक आहे. प्लसच्या ऐवजी मी इथं काय करतो मायनस कारण काय कोस एक्स स्क्वेअर निगेटिव्ह आहे म्हणजे इथं कोस एक्स स्क्वेअर एक्स आलं आणि लॉग ऑफ काय येणार आहे कॉस एक्स येणार. करेक्ट. ओके. आता हे असं लिहिण्यामागचं कारण काय होतं कॉटला कॉस अपॉन साइन तर बघा कॉसला कॉस कॅन्सल साइनला साइन कॅन्सल म्हणजे इथं राहिलं -1 फक्त म्हणजे या ठिकाणी आलं v -1 मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स लॉग ऑफ कॉस एक्स. कळलं का v म्हणजे काय सांगा v म्हणजे आहे इथं कुठे गेलं v रे v कॉस एक्स रेस टू कॉट एक्स म्हणजे इथं असं येणार आहे कॉस एक्स रेस टू बाहेर काय येणार आहे कॉट एक्स येऊ शकते मायनस तुम्ही कॉमन काढू शकता. ही व्हॅल्यू कोणाची मिळाली तुम्हाला dv बाय dx. ठीक आहे. त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणूयात आपण. ठीक आहे. ओके. आता हे सगळं ओव्हरऑल आन्सर dy बाय dx मी इथं लिहून घेतो त्यानंतर मग हे पुसायला लागणार आहे मला. ठीक आहे. हे इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे. लास्ट वन बघा एक्झाम्पल नंतर बघू आपण. फ्रॉम 1 2 and 3 1 2 3 वरून पहिली स्टेप dy बाय dx आपल्याला पाहिजे त्यासाठी आपल्याला पाहिजे होतं du बाय dx मायनस dv बाय dx. कळालं. दुसरी स्टेप आता du बाय dx आणि dv बाय dx जे दिसतंय जे आपण फाइंड केलंय ते पुट करा. सांगा 2 वरून काय येणार इथं लॉग एक्स ब्रॅकेट रेस टू एक्स इथे येणार 1 log x प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. ठीक आहे. मध्ये साइन कोणतं आहे सांगा हे झाल्यानंतर सगळं du बाय dx मायनस आहे मायनस द्यायचं. आता dv बाय dx हे खाली काय सांगा कॉस एक्स रेस टू कॉट एक्स. ठीक आहे. आणि ब्रॅकेट मध्ये -1 मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स लॉग ऑफ कॉस एक्स. हे तुमचं फायनल आन्सर येणार हे dy बाय dx येणार एवढं मोठ्याच्या मोठं. अवघड नाहीये लक्षात घ्या. सेपरेटली काउंट करायला लागते आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागतंय त्यामुळे ह्या सगळ्या एवढ्या गोष्टी फक्त लिखाणाला जास्त आहेत. ठीक आहे. बाकी तुम्ही सिंगल ही गोष्ट समजून घेतली तर काहीच अवघड नाहीये. मग आता ओव्हरऑल त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या एक्झाम्पल शांतपणे लिहून घ्या. यानंतर आता हा पार्ट मला पुसावा लागणार आहे कारण हे आपल्याला सोडवायचं म्हणजे हे पुसावं लागेल. ठीक आहे. ओके. मग आता याचा पुढचा पार्ट बघा काय नेक्स्ट एक्झाम्पल हे लक्षात आलं असेल तुमच्या आता. ओके. सेम स्टेप इथं पण रिपीट होणार आहे वेगळं काय होणार नाही लक्षात घ्या बऱ्यापैकी. बघा लेट जिथं मांडलंय तसं इथं मानायला लागेल आपल्याला. लेट सांगा y इक्वल टू u प्लस v इथं काय आला आता प्लस आलं साइन मध्ये साइन प्लस आहे सांगा. मग इथं काय म्हणणार लेट आता इथं डिफरन्शिएट करा पहिल्यांदा याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx u चं डेरिव्हेटिव्ह du बाय dx v चं डेरिव्हेटिव्ह dv बाय dx. ओके. त्याला इक्वेशन नंबर आपण मानणार 1. सिमिलर स्टेप आहेत बघून घ्यायचं फक्त. त्यानंतर लेट मध्ये u सांगा u बरोबर काय करणार आहे x रेस टू e रेस टू x x रेस टू e रेस टू x. ओके. त्यानंतर ह्या स्टेप नंतर आपण काय म्हणतोय टेकिंग लॉग ऑन बोथ साइड इथं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड टेकिंग लॉग ऑन बोथ साइड दोन्ही साइडला लॉग घ्या लॉग u इक्वल टू लॉग x रेस टू e रेस टू x. करेक्ट आहे. ह्यातला x चा जो इंडेक्स आहे e रेस टू x हा पुढे जाणार सगळ्यात महत्वाचं. बऱ्याच मुलांच्या चुका काय होतात x फक्त पुढे घेतात नाही
एक्सचा इंडेक्स कोण आहे इथं ई रेस टू एक्स आहे, तो पुढे जाणार आहे, कळलं का? म्हणजे इथं काय येणार आहे लॉग यू इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू लॉग एक्स. या टाइप मध्ये प्रोडक्ट रूल आलाच पाहिजे कंपल्सरी. मी आता सांगून झालाय प्रोडक्ट रूल 2 वेळा, परत एकदा लक्षात घ्या. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सांगा लॉग यूचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन यू, यूचं डेरिव्हेटिव्ह du बाय dx इक्वल टू. आता लक्षात घ्या रूल काय सांगतो, फर्स्ट टर्म ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म म्हणजे लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स तसंच मल्टिप्लाय बाय ई रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स. म्हणजे ओव्हरऑल टर्म मधून तर तुम्ही बघाल तर यू इकडे येईल, ई रेस टू एक्स कॉमन निघल आणि आत काय शिल्लक राहिलं 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स आणि इथे काय येईल du बाय dx. आता यू ला रिप्लेस करा. यू म्हणजे कोण आहे रे यू? आता बघा यू म्हणजे आहे एक्स रेस टू ई रेस टू एक्स इंटू हा पुढचा ई रेस टू एक्स पुढं 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स. इक्वेशन नंबर सेकंड हे आलं du बाय dx. सिमिलॅरिटी बघून घ्यायची फक्त, शांतपणे बघून घेतलं ना एक्झाम्पल, फक्त समजून घेतलं ना सगळ्या गोष्टी जमतात, काहीच प्रॉब्लेम नाही. याच्या पुढची स्टेप लेट. सांगा काय करायचंय v इक्वल टू काय घ्यायचं लॉग एक्स ब्रॅकेट रेस टू साइन एक्स. दोन्ही साईडला काय घ्यायचं सांगा परत एकदा लॉग. म्हणजे इथं काय येणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं सॉरी डिफरन्शिएट नाही रे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सांगा इथे काय येणार आहे लॉग v इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स रेस टू साइन एक्स. ठीक आहे, हा साइन एक्स पुढे येणार आहे म्हणजे इथे येणार आहे लॉग v, इथं असणार आहे साइन एक्स लॉग ऑफ काय येणार आहे लॉग एक्स. ठीक आहे, आता ही एक टर्म झाली लॉग ऑफ लॉग एक्स आणि ही दुसरी टर्म झाली. ह्या साइन आणि लॉग ऑफ लॉग एक्स मध्ये पुन्हा प्रोडक्ट रूल बघा लक्ष द्या. ऐका डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स लॉग v चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन v चा डेरिव्हेटिव्ह dv बाय dx इक्वल टू साइन तसंच फर्स्ट टर्म ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म काढताना लॉग चा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा 1 अपॉन लॉग एक्स मल्टिप्लाय बाय लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस पुढं लॉग ऑफ लॉग एक्स तसंच आणि साइनचं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा कॉस एक्स. कळालं तुम्हाला क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, हा v आता इकडे जाणार म्हणजे काय येणार इथं dv बाय dx इक्वल टू v. इकडे काय आलं सांगा साइन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स प्लस पुढं कॉस एक्स घेतो पहिल्यांदा, नंतर लिहितो लॉग ऑफ लॉग एक्स. ओके, आता v म्हणजे कोण आहे सांगा, v म्हणजे आहे लॉग एक्स रेस टू साइन एक्स आणि आतमध्ये साइन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स प्लस कॉस एक्स लॉग ऑफ लॉग एक्स. कळलं? आणि हे आलं dv बाय dx. इक्वेशन नंबर थर्ड, फर्स्ट सेकंड थर्ड. सांगा फर्स्ट सेकंड थर्ड मिळाल्यानंतर आपण काय करतो फ्रॉम 1 to 3, फ्रॉम 1 2 and 3. सांगा पहिली इक्वेशन काय dy बाय dx इक्वल टू हे येणार आहे काय सांगा du बाय dx प्लस dv बाय dx. du बाय dx सांगा du बाय dx काय इक्वेशन 2 बघा कुठे या ठिकाणी काय सांगा x e रेस टू x इंटू e रेस टू x. इथं आलं 1 अपॉन x प्लस लॉग x. ठीक आहे, ही स्टेप पूर्ण झाली प्लस आणि थर्ड काय सांगा इथं प्लस करून मी थर्ड खाली लिहितो इथं प्लस करून. ठीक आहे, प्लस लॉग एक्स आहे रेस टू साइन एक्स आहे इथं. ठीक आहे, आतमध्ये काय आलं सांगा साइन एक्स अपॉन एक्स लॉग एक्स प्लस कॉस एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स या पद्धतीने. आणि हे तुम्हाला मिळालं dy बाय dx. हे काय मिळालं dy बाय dx. करेक्ट इथपर्यंत? म्हणजे अवघड काही नाही लक्षात घ्या, सोपा पार्ट आहे, सगळा पार्ट सोपा आहे. फक्त रिपीट गोष्टी जरा समजून घेतल्या पाहिजेत. दोन गणितं थोडीशी स्वतःहून सोडवली पाहिजेत. ठीक आहे, आता जी नेक्स्ट दोन अजून एक्झाम्पल आपण बघणार आहे ते एक्झाम्पल, आता ही तर दोन एक्झाम्पल तुम्ही बघितलेत, आता ह्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही हे सोडवून घेतलं असेल. ठीक आहे, ह्याचीच प्रॅक्टिस करा व्हिडिओ पॉज करून 1-5 मिनिटं. पुन्हा एकदा सोडवा गणितं, कुठं अडतंय ते बघा आणि नंतर जी नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जिथं कुठं अडल तिथं नंतर मग क्रॉस चेक करा की नक्की चुकतंय काय. ऑन द स्पॉट टाईप तुमचा क्लिअर होऊन जाणार आहे, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. रिक्वायरमेंट काय प्रोडक्ट आला पाहिजे, लॉगच्या प्रॉपर्टीज क्लिअर पाहिजे तुमच्या आणि डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ पाहिजे. एवढं असं सगळ्या गोष्टी जमतात. ठीक आहे, मग आता यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा काय
नेक्स्ट एक्झाम्पल हे तुम्ही व्हिडिओ पॉज करा, तुम्हाला जमतंय का बघा, ठीक आहे, नाहीतर मग मी एक्झाम्पल सोडून देणारच आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा काय करायचं, 3 टर्म्स आहेत, 1 2 3. फार सोपा क्वेश्चन आहे, कायच अवघड नाही, लक्ष द्यायचं. लेट काय करणार आपण, y इक्वल टू u प्लस v प्लस w. एक अजून फंक्शन वाढला, अजून आपण सबस्टिट्यूशन केलं wचं, ठीक आहे. ह्याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, u चं डेरिव्हेटिव्ह du बाय dx प्लस v चं डेरिव्हेटिव्ह dv बाय dx प्लस w चं डेरिव्हेटिव्ह dw बाय dx. करेक्ट आहे. ह्याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणणार आहे, 1. आता 1 बाय 1 एक एक फंक्शन घेऊयात. बघा या ठिकाणी काय होणार आहे, लेट u इक्वल टू 10 रेस टू x येणार. करेक्ट. ओके. याच्यामध्ये पुन्हा आपण दोन्ही साईडला लॉग घेणार. आता टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ओके. मग इथं काय येणार सांगा, लॉग u इक्वल टू लॉग 10 रेस टू x येणार आहे. करेक्ट. ओके. मग पुढे काय येणार सांगा, इथं लॉग u इक्वल टू 10चा जो इंडेक्स आहे x तो ॲज इट इज पुढे येणार आहे, म्हणजे इथे येणार x, इथं फक्त कोण येणार आहे, लॉग 10 येणार. करेक्ट. ओके. मग आता आपल्याला इथं डिफरन्शिएट करताना हे जे काय x आहे ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढताना पुन्हा आपल्याला सबस्टिट्यूशन करावं लागतं या क्वेश्चनमध्ये, कारण लॉग 10 ही पूर्णपणे कोइफिशियंट टर्म आहे, ह्या लॉगमध्ये x नाही आहे, त्यामुळे तिथं डेरिव्हेटिव्ह निघत नाही लॉगचं. कळालं का. मग आता इथं काय होणार आहे, तर या ठिकाणी आपण डिफरन्शिएट करूयात, ठीक आहे, पण ह्याचं जे डेरिव्हेटिव्ह असणार त्याला परत सबस्टिट्यूट करावं लागणार आहे, डोक्यात ठेवा. मग आता इथं मी डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. मग ह्याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 1/u du बाय dx इक्वल टू, आता इथं काय येणार बघा, लॉग 10 मी पहिल्यांदा लिहितो. ओके. आणि डी बाय dx ऑफ x येणार आहे. कळालं का. आणि ह्याला इक्वेशन नंबर मी 2 म्हणतो, कारण ह्यात बरंच व्हॅल्यू पुट करायला लागणार आहे आपल्याला. कळालं का. मग आता ह्याचं डेरिव्हेटिव्ह तर निघत नाही डायरेक्ट, मग काय करायचं, पुन्हा लेट म्हणायचं आणि इथं z म्हणायचं, z इक्वल टू x. करेक्ट. म्हणजे ह्याचं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काढायला लागणार आपल्याला आणि मग ते पुट करायला लागणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता पुन्हा इथं दोन्ही साईडला लॉग घ्यायचा, मग टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. फंक्शन रेस टू फंक्शन असेल की तुम्हाला दोन्ही साईडला लॉग घेतल्याचे पर्याय राहत नाही, लक्षात घ्या. दोन्ही साईडला लॉग घ्या. लॉग z इक्वल टू लॉग x आलं, म्हणजे इथं आलं लॉग z, हा x पुढं आला आणि इथं आलं लॉग x. कळालं का इथपर्यंत. ठीक आहे. या स्टेप नंतर पुढे काय करणार, तुम्ही डिफरन्शिएट करणार आहे, म्हणजे या दोघांच्यात x आणि लॉग x मध्ये प्रोडक्ट लागणार पुन्हा एकदा. मग आता इथं डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, लॉग z चं डेरिव्हेटिव्ह 1/z dz बाय dx येणार इथं. ठीक आहे. म्हणजे dz बाय dx म्हणजे थोडक्यात ही व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवायची. इक्वल टू फर्स्ट टर्म x तसाच, लॉग x चं डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग x तसंच x चं डेरिव्हेटिव्ह किती आलं, 1 आलं. करेक्ट. सांगा x ला x काय झाला, कॅन्सल, z इकडे येईल, म्हणजे dz बाय dx इक्वल टू z 1 प्लस इथं काय आलं सांगा, लॉग x आलं. कळलं का. आणि z म्हणजे कोण आहे, z म्हणजे x आहे, आणि dz बाय dx म्हणजेच काय सांगा, तर मी आता इथं असं लिहितो बघा, d बाय dx ऑफ, सांगा z म्हणजे x आहे. कळलं का. आणि इथं z म्हणजे पण काय, x, नीट लक्ष द्यायचं. आणि आतमध्ये 1 प्लस काय सांगा, लॉग x, म्हणजे d बाय dx x याचं डेरिव्हेटिव्ह हे आलं. मग ही व्हॅल्यू पुट करायची इक्वेशन 2 मध्ये. मग काय म्हणणार आपण, पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुट करा. काय येते बघा, तर इक्वेशन 2 मध्ये पुट केल्यानंतर हा जो 1/u आहे तो u इकडे येईल, म्हणजे असं करूयात आपण, du बाय dx इक्वल टू u इकडे घेऊयात, लॉग टू द बेस 10 पण तसंच ठेवूयात, मल्टिप्लाय बाय d बाय dx ऑफ x ची व्हॅल्यू काय आहे, ती आहे x आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये काय येणार आहे, 1 प्लस लॉग x. करेक्ट. ओके. सांगा u म्हणजे कोण, मग u म्हणजे इथं काय होतं, u बरोबर 10 रेस टू x, म्हणजे इथं u च्या जागेवरती काय लिहिणार आपण, 10 रेस टू x. पुन्हा मी काय करतो बघा, इथं x मी पुढे घेतो आणि नंतर मी लिहितो लॉग 10, इथे आलं 1 प्लस लॉग x, इथं आलं du बाय dx. इक्वेशन नंबर याला काय म्हणूयात आपण, 1 2 3 म्हणूयात. ठीक आहे. म्हणजे पहिली व्हॅल्यू मिळाली मला du बाय dx ची. कळालं का. बाकीच्या व्हॅल्यू सोप्या आहेत, पहिलीच तेवढी अवघड होती व्हॅल्यू फाइंड करताना, कारण डबल सबस्टिट्यूशन आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता दुसरं बघा, लेट y इक्वल टू काय सांगा, x रेस टू 10. इथे काय म्हणणार आपण, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड,
मग आता इथं बघा लॉग वाय बरोबर काय सांगा इथं लॉग वाय बरोबर लॉग वाय इक्वल टू लॉग एक्स रेस टू 10 म्हणजे इथं आलं लॉग वाय एक्स रेस टू 10 हा जो वरचा पार्ट आहे तो पुढे येणार एक्स रेस टू 10 इथं शिल्लक राहिला फक्त लॉग एक्स रेस टू 10 आणि इथं काय शिल्लक राहिला फक्त लॉग एक्स म्हणजे हा एक पार्ट आणि हा एक पार्ट जर आपण केला तर यू आणि व्ही म्हणजे याच्यामध्ये प्रोडक्ट टू लागणार आहे. आता डिफरन्शिएट करायला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आता एक्स रेस टू 10 ला का नाही आपण इथं एक्स रेस टू एक्स प्रमाणे कन्सिडर केलं तर एक्स रेस टू 10 चं डेरिव्हेटिव्ह पॉसिबल आहे एक्स रेस टू एन प्रमाणे हे डोक्यात ठेवायचं. मग आता लॉग वायचं डेरिव्हेटिव्ह 1/y वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx वाय आहे का काय रे बाळांनो इथं व्ही आहे रे व्ही तर वाय नाहीये काय सांगा व्ही माझ्याकडून चुकलं इथे व्ही व्ही इथं पण काय येणार सांगा व्ही येणार काय लागतं तुम्हाला ठीक आहे ओके डन इक्वल टू पुढं एक्स रेस टू 10 फर्स्ट टर्म ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म 1/x प्लस लॉग एक्स तसंच आणि एक्स रेस टू 10 चं डेरिव्हेटिव्ह 10 पुढे येणार आणि एक्स रेस टू किती येणार आहे 9 कळालं का. आता पुढं इथं व्ही असणार आहे ठीक आहे मग dv बाय dx इक्वल टू हा व्ही इकडे जाईल ओके आणि त्यानंतर आता नीट लक्ष द्यायचं हा एक्स रेस टू 1 आहे हा एक्स रेस टू 10 आहे हा इथला 1 इथल्या 10 ला कॅन्सल होणार 9 येणार इथं म्हणजे इथं राहिलं एक्स रेस टू 9 प्लस 10 एक्स रेस टू सॉरी इथं काय पुढं लॉग एक्स आणि 10 एक्स रेस टू काय येणार इथं 9 म्हणजे लईतले काय होऊ शकतं एक्स रेस टू 9 कॉमन निघू शकतो आणि व्ही म्हणजे कोण आहे रे dv बाय dx व्ही म्हणजे इथं कोण आहे एक्स रेस टू 10 एक्स रेस टू 9 कॉमन काढा आणि 1 प्लस इथं आलं 10 हा 10 राहणार आहे आणि इथं काय येणार आहे लॉग एक्स कळालं इथपर्यंत 10 आणि लॉग एक्स येणार आहे क्लिअर. त्याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणूयात 4 क्लिअर म्हणजे dv बाय dx मिळालं du बाय dx मिळालं dv बाय dx dw बाय dx मिळण्यासाठी आता पुन्हा सबस्टिट्यूशन करा म्हणजे लेट पुन्हा w इक्वल टू सांगा w ला काय एक्स रेस टू 10 रेस टू एक्स पुन्हा ती स्टेप टेकिंग लॉग ऑन बोथ साइड मग इथल्या टेकिंग लॉग ऑन बोथ साइड दोन्ही साइडला लॉग घ्या काय येणार सांगा dw बाय dx इक्वल टू सॉरी लॉग w इक्वल टू लॉग एक्स रेस टू 10 रेस टू एक्स आहे ठीक आहे म्हणजे लॉग w इक्वल टू 10 रेस टू एक्स पुढे येणार आणि लॉग एक्स येणार आहे ठीक आहे. आता पुन्हा लक्ष द्या इंटू इथं खाली लॉग एक्स आहे ह्याच्यात आणि याच्यात काय असणार आहे प्रोडक्ट टूल काय सांगतो फर्स्ट टर्म ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह सेकंड टर्म ठीक आहे म्हणजे डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स 1/w dw बाय dx ठीक आहे काय रूल सांगतो फर्स्ट टर्म ऍज इट इज म्हणजे 10 रेस टू एक्स तसंच लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स तसंच 10 रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा 10 रेस टू एक्स लॉग 10 कारण हे डेरिव्हेटिव्ह निघतंय 10 रेस टू एक्स लॉग 10 a रेस टू एक्स प्रमाणे मग हा w इकडे जाऊ द्यात म्हणजे dw बघा dw बाय dx इक्वल टू w इकडे गेला म्हणजे काय आलं हे आलं ना सगळं म्हणजे मी डायरेक्ट लिहितो आता एक्स रेस टू 10 रेस टू एक्स म्हणजे हा w इकडे आला ठीक आहे. पुढं काय येते सांगा इथं तर दोघांमधून 10 रेस टू एक्स कॉमन निघतंय दोघांमधून आपण 10 रेस टू एक्स कॉमन काढूयात शिल्लक राहिलं 1/x प्लस लॉग एक्स इंटू लॉग 10 कळलं का. इक्वेशन नंबर याला काय म्हणूयात आपण 5 म्हणूयात ठीक आहे. मग आता आपल्याला रिक्वायर्ड इक्वेशन कोणते आहेत सांगा 1 3 4 आणि 5 हे रिक्वायर्ड आहेत. मग फ्रॉम काय म्हणूयात आपण इथं फ्रॉम 1 3 4 अँड 5 पहिलं इक्वेशन लिहून घ्या काय सांगा dy बाय dx इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx प्लस dw बाय dx कळालं का इथपर्यंत क्लिअर ओके. आता इथं बघा dy बाय dx तसंच राहिलं इक्वल टू du बाय dx इक्वेशन नंबर 3 काय सांगा इथं 10 रेस टू x इंटू x रेस टू x पुढं लॉग 10 ब्रॅकेटमध्ये 1 प्लस लॉग एक्स ओके ठीक आहे मध्ये साइन कोणतं आहे प्लस नेक्स्ट हे फोर्थ वालं काय सांगा एक्स रेस टू 10 पुन्हा x रेस टू 9 पुन्हा 1 प्लस 10 आणि इथं काय सांगा लॉग एक्स ठीक आहे एक्स रेस टू 1 प्लस 10 लॉग एक्स ठीक आहे ओके प्लस त्याच्यानंतर पुन्हा प्लस आणि फिफ्थ वन काय येणार सांगा एक्स रेस टू 10 रेस टू एक्स पुन्हा 10 रेस टू एक्स आता आलं 1/x प्लस लॉग एक्स इंटू लॉग 10 या पद्धतीनं हे पूर्ण डेरिव्हेटिव्ह झालं तुमचं म्हणजे ह्या क्वेश्चनचं पूर्ण फंक्शनचं आन्सर शेवटचं झालं ते
कळालं का? म्हणजे हा एवढा मोठा प्रश्न आहे, पण प्रश्न सोपा आहे, लक्षात घ्या. इथं प्रत्येक वेळी त्याच गोष्टी करायच्या. जरी मोठं लिखाण जास्त दिसत असलं तरी अवघड काय नाहीये. तुम्ही शांत डोक्याने सोडवलं तर सगळ्या गोष्टी सुटतात. कळालं? मग आता हे व्यवस्थित याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, याची प्रॅक्टिस चांगली करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.